नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। निवडणुकीपूर्वी झारखंडचे सरकार उलथून टाकण्याची भाजपची योजना फसल्याचे स्पष्ट झालंय। माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना हाताशी धरून झारखंडमध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न झाला होता। मुख्यमंत्री पदावरून काढल्यामुळे चंपई सोरेन नाराज होते। शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यास पक्षप्रमुखांनी विरोध दर्शवला होता। त्यामुळे चंपई सोरेन यांनी आपल्या काही समर्थक आमदारांना हाताशी धरून भाजपशी संधान साधले होते। कोलकाता आणि दिल्लीत त्या संदर्भात अनेक बैठका झाल्या। त्यानंतर चंपई सोरेन यांनी उघडपणे बंडखोरीचे संकेत दिले, परंतु त्यांच्यासोबत येऊ पाहणाऱ्या आमदारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि चंपई सोरेन सोबतच भाजपही तोंडघशी पडले। आपली बंडखोरी अयशस्वी ठरल्याचे लक्षात आल्यावर चंपई सोरेन दिल्लीतून झारखंडमध्ये परतले आणि त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली। नवा पक्ष स्थापन करण्याचा मनोदय व्यक्त करतानाच त्यांनी गरज भासल्यास नव्या मित्रांसोबत काम करू असे सांगत अप्रत्यक्षपणे पुढची वाटचाल भाजप सोबत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। सध्या चंपई सोरेन मंत्रिमंडळात कायम आहे। कदाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांची समजूत काढू शकतात। ते शक्य झाले नाही तर त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाईल। झारखंडच्या राजकारणावर सोरेन कुटुंबियाचा पगडा आहे। गुरुजी शिबू सोरेन यांनी स्थापन केलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला आजही जनमानसात मोठे स्थान आहे आणि या पक्षाला मानणारे लोक गुरुजींचा वारस म्हणून हेमंत सोरेन यांच्याकडेच पाहतात। त्यामुळे चंपई सोरेन यांनी बंडखोरी यशस्वी ठरण्याची शक्यता तशी कमीच आहे। परंतु पक्षांतर्गत असंतोषामुळे कदाचित निवडणुकीच्या वेळी त्यांना मूळ पक्षातून काही साथीदार मिळू शकते। तुर्तास तरी चंपई सोरेन यांची बंडखोरी अयशस्वी ठरली असेच म्हणावे लागेल। कदाचित त्यांच्या या बंडखोरीमुळे उलट परिणाम होऊन हेमंत सोरेन यांच्याबद्दलची सहानुभूती वाढू शकते। त्या दृष्टीने विचार केला तर ऑपरेशन लोटस हे आता पुरतेच नव्हे तर कदाचित भविष्याच्या दृष्टीनेही फसले असे म्हणता येऊ शकते। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।